आहे? मोहम्मद पैगंबर. धर्मग्रंथ कोणता आहे त्याचा? कुराण. कुरविषयी कोणती आहे? मौलवी. बरोबर आहे. आता त्याचा एक नियम आहे, शुक्रवारी आंघोळ करणे. आपण त्याला चिडवतो की अरे जुम्मे की जुम्मे नहाते तुम वगैरे वगैरे असं म्हणतो आपण त्यांना, है ना. मुळामध्ये हा नियम काऊन आला असेल? आता याच्या खोलात जा. मी मगाशी का बोललो? धर्म जिथं स्थापन झाला, बरोबर, हा, त्या प्रदेशामध्ये जिथं इस्लाम धर्म निर्माण झाला, पसरला, तिथं पाण्याची कमतरता आहे आणि शुद्ध राहायला पाहिजे. इस्लामचा अर्थ शांती वगैरे आहे, बरोबर आहे ना. इथं होते नाही, गेले का दोघे? आहे ना. हा, इस्लामचा अर्थ शांती होते ना. हा, आता बघा, शुक्रवारी आंघोळ केली पाहिजे, निदान आठवड्यातून एक दिवस कर, शुद्ध हो. पाणी जर नसेल तरी नियम ठरवून टाकला, शुक्रवारी कराच लागेल बाबू. आता जर लबालब पाणी असेल टाकायत, रोज मरू शकतो एवढं, तरी शुक्रवारी जर आंघोळ करत असेल तर याला धर्म कोणी सांगितलं नाही, यानं जाणून घेतलंय नाही. मुद्दा समजलं तुम्हाला? काळानुसार धर्म फिल्टर झाले पाहिजेत. जगभरातल्या बुद्ध धम्माचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञांच्या स्वरूपात धम्म दिला. जगभराचा अभ्यास केला त्यांनी. जगभरामध्ये अंधश्रद्धायुक्त बुद्ध धम्म आहे. द मंकी किंग पिक्चर पाहिला असेल ना तुम्ही हॉलिवूडचा, तर वेगवेगळ्या पद्धतीचं धर्म हा माणसाला माणसासारखं राहण्यासाठी मदत करण्यासाठी असणारे नियम म्हणजे धर्म होते. मात डालेंगे काट डालेंगे असं धर्म कोणताच नाही राहू शकत. त्यामुळे धर्माची सोपी वाक्य समजून घ्या. सत्याचा शोध घेण्यासाठी धर्म असतो. धर्म नेहमी चांगल्या कामासाठी असतो. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी च्या संविधानामध्ये प्रत्येक भारतीयाला आपापल्या धर्माच्या उपासनेचं आणि प्रचाराचं स्वातंत्र्य आहे. कोणत्याच धर्मातून अंधश्रद्धा जन्माला येत नाही. देवातून अंधश्रद्धा जन्माला येत नाही. मग कुठून येते? अचिकित्सक दृष्टिकोन, शब्द प्रामाण्य आणि ग्रंथ प्रामाण्य, हे 3 शब्द पहिले समजून घ्या. हे समजले का तुम्ही बदलले. आता हे 3 शब्द प्रभाव कसा पाडते तुमच्या मेंदूवर, किंवा त्याचा काय अर्थ आहे, तुमची जडणघडण कशी झालेली आहे. प्रत्येकाला वाटते ना नंदी दूध पिऊन राहिला, तर पाणी खाली सांगते मला कुडाऱ्या, पाणी कुठं आहे, पाणी पिऊन राहिला तो म्हणजे ना. गणपती जेव्हा दूध पिलं ना, त्यावेळेस मी ज्या शाळेत होतो, शाळेतून पोट्टे गेले होते, एक स्वरही होते, मी असंच बोललो खाली सांडलं तर मला पडकन मारलं तर तुम्ही नसन पडलं बा, जाऊ दे. ते सांडलेलं दिसत होत. ते मी प्रचंड अंधश्रद्धा होतो लहानपणी, पण मी चिकित्सा करत असायचो हळूहळू. आणि जेव्हा मला शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य हे शब्द कळले, बुद्धी प्रामाण्य हे शब्द कळले, संतांनी आपल्याला सांगितलं काय ते समजलं, मी बदललो, तुम्ही बदलू शकता. मुळात आता समजून घ्या आपली जडणघडण कशी होते. सगळ्यांनी एक उजवा हात वर करा, डावा म्हणतो, हा हा, आता डावा करा. नाही जात वर हात, हा हात नाही जात वर, दोन्ही करा, दोन्ही क्लॅप, हात खाली करा. आता मी कोणती भाषा बोललो? बरोबर आहे. हा, छत्री आहे मोठी. हा, मी तेच चेक करतो बाई, जमला का? त्यासाठी एवढं केलं मी, बाकी काय नाही. तुझ्यासाठी राहू नये बा, बाई एवढी मेहनती करू, ऐकून राहिली. हे पोट्टे हो, या इकडं. नाही, मी सांगितलं त्यांना मित्र घेऊन या, तर आले ते. शाबाश, बढिया. या शाळेतल्या मॅडम किंवा सर चांगले असतील, त्यांना सेन्स आहे ऐकण्याचा. त्या मॅडम सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आता पहा माणसं घडतात कशी. आता काही लोकांना म्हणणं सर नाही ते जेनेटिकलीच राहते, बापाकडून मायाकडून घेते बा.
बाप हुशार राहिला, माय हुशार राहिले का पोट्ट. माझे बाबा 10वी नापास आहे आणि मी आता का करत आहो, PhD करत आहो. मग मी त्याचा नव्हे, तुमच्या नियमानुसार हा गमतीचा भाग जाऊ द्या, पहिला गंभीर्याने घ्या. हे मुळात काय असते, हे जेनेटिक येते म्हणजे काय येते. पुरुषाचा शुक्राणू आणि स्त्री बीज हे एकत्र आले की त्याच वेळेस जे काही गुणसूत्र एकत्र येतात. आता पहिले काय, पहिले आपण स्त्री किंवा पुरुष कसा होते ते पाहून घेऊ. मॅक्झिमम लोकांना माहिती आहे, फक्त मी उजळून देतो. स्त्रीकडे असते एक्स क्रोमोझोम आणि पुरुषाकडे असते एक्स आणि वाय क्रोमोझोम. पुरुषाकडला वाय गेला आणि स्त्रीकडे एक्सच आहे, तर काय जन्माला येते, मुलगा. वाय आला, इकडला एक्स आला, मुलगा जन्माला आला. इकडला एक्स आला, इकडला एक्स आला, तर मुलगी जन्माला येते. बरं, माणूस असं म्हणू शकते का, बाबू वाय आज तुझी जबाबदारी होय पुढं. लाई कसं लाई असं म्हणता येत नाही. नॅचरल गोष्ट आहे ते. पण गंमत कशी असते अचिकित्सक दृष्टिकोनाची, का स्त्री गर्भवती आहे माहीत झाल्यानंतर तिला कधी केसर चारते. माहिती ना तुम्हाला कशासाठी असते ते, बाळ गोरा झाला पाहिजे, एकदम पांढरं बाळ. मला समजत नाही, हे केसर खाल्ल्यानं जर बाळ गोरं झाले असते, ते वेस्ट इंडिजचे चिवते आहे लोक. हा पैसा नाही द्यायचा, तो पैसा नाही का त्या. अरे एवढा जर हे केसर इफेक्टिव्ह असतं ना, माहित नाही भाऊ, तुमच्यावर जबाबदारी सांगा त्याला जाऊन. भाऊला रिपोर्ट केला आपण त्यासाठी. भाऊ तुमचं नाव, हा लोमेशजी, उद्यापासून वेस्ट इंडिज दौरा आणि आपल्या नेचर फाउंडेशन कडून जाईन ते. आता बघा, तरी बरं हे रंग कसं ठरते हे आपण 10वीत शिकतो बरं विज्ञानात, की रंग, शरीराचा रंग येण्यासाठी कोणता घटक कारणीभूत आहे. तरी केसर चारतेस असो. आता ज्यावेळेस एकत्र येतात, क्रोमोझोम एकत्र आले, स्त्रीबीज शुक्राणूचं हे मिलन झालं आणि जे काही प्रक्रिया, जैविक प्रक्रिया झाली, तेव्हाच ठरते कोण्या रंगाचा असन, किती फुटाचा असन, त्याचे केस कसे असन, सगळ्या गोष्टी ठरतात. त्याच्या क्षमता कशा असतील, शारीरिक क्षमता. आता असं नाही होत कधी का सचिन तेंडुलकर, म्हणजे आता पहा, सचिन तेंडुलकरचं पोरगं अर्जुन जन्माला आलं, आया बरोबर त्यानं नर्सने म्हणलं, नर्स बॉल टाक, तू टाक बॉल. असं झालं का कधी? नाही. एखादी प्लेयर होण्याची शारीरिक क्षमता त्याच्यात आल्या असतील, पण त्या क्षमता डेव्हलप करणे त्याच्या वडिलाचं, शिक्षकाचं, गुरुचं काम असते. हे असं ऐकता येत नसते जन्मजात. भारतामध्ये ते टाकलं गेलं म्हणून हजारो वर्ष आमचा समाज गुलाम होता. सांस्कृतिक, वैचारिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक सगळ्या पद्धतीनं. कारण तुमचं काम नाही वय, आमचंच वय. आम्हाला संस्कृत भाषा शिकायचा अधिकार काऊन नाही? ती देवांची भाषा आहे, शूद्रांना ती शिकता येत नाही. बरं, शूद्र म्हणजे कोण होते? SC ST VJ NT OBC सब शूद्र आहे ते. शूद्र ती शूद्र, शिकायचा अधिकार नाही बाबू. काऊन? मागच्या जन्मात जे तुनं पाप पुण्य केलं होतं त्याचं झालं ऑडिट. ऑडिट रिपोर्ट आला, तो कुठं गेला? हा तिकडं, ज्याच्याकडे हे डिपार्टमेंट नाही जन्म द्यायचं, त्याने रिपोर्ट पाहिला. असं का? पाप जास्त दिसते. फोल्ड मारली आणि टाकलं शूद्राच्या पेटीत. ट्रान्सफर कुठं? शूद्र. मग त्याला काय सांगे, हा जन्म जसा तसाच वाघ, प्रश्न विचाराचे नाही, काऊन विचारायचं नाही, मुकाट्यानं तो सहन कर.
मग पुढचा जन्म तुझ्या वरच्या वर्णात भेटते. बरं, हे फुकणाड्यास खरी आहे सांगासाठी काय सांगे, कृष्णाने शूद्र जन्म घेतला होता म्हणजे. हे सब प्लॅनिंग आहे. चुत्या बनवायचे केंद्र. मी मगाशी तुम्हाला हल्या नाही म्हणलं का, हो असा ते हल्या. त्याची गर्दन फुला म्हणून त्याला टांगते असा, माहित आहे तुम्हाला माहित नसत. आपला हल्याच केला दल्ला टांगून तो पण स्वर्ग. मागच्या जन्माचा अंदाज येत नाही, काहीच आठवत नाही, पुढच्या जन्माचा अंदाज घेता येत नाही. ह्या जन्म बिचारा ह्या जगून नाही राहिला, पुरा हल्या करून टाकला. ह्या इकडे तिकडे फिरते, इकडे दान कर, इकडे आंघोळ कर, इकडे पुण्य कमव, जिंदगी दिली जगणं सोडून पाप करणं सुरू आहे. बरं, दर 3 वर्षांना पाप धुवायचे येते पुन्हा अधिक महिना. आंघोळ मी एक दिवस सांगितलं एका जणाले, म्हणलं आंघोळ नको करू. काऊन म्हणे, म्हणलं पाणी खराब आहे. म्हणलं पाण्याचा विषय नाही आहे, तू इकडे आंघोळ केली म्हणलं तर प्रॉब्लेम होईल. मग सांगतो म्हणे काऊन, म्हणजे तू आंघोळ कर, मी सांगतो तुला. केले त्याने आंघोळ. म्हणलं बोल म्हणे, आंघोळ काऊन केली म्हणलं तुनं, पाप धुवासाठी म्हणे. याचा अर्थ काय होते, तुनं पाप केली होती म्हणजे गिल्टी आहे ना तू, सिद्ध झाला म्हणलं. आता नसतं गेलं तर म्हणतात रे असतं म्हणून ना पाप नाही केले बा. हा अधिक महिने असाही अशाच अज्ञानातून डोक्यात टाकला आपल्या. माझ्या विद्यार्थ्यांनी, मी तुम्हाला बेसिक सांगतोय, मग इकडे येतो धर्मात, कारण हे धर्माशी जोडून टाकलं. ह्या धर्माचा अज्ञान धर्माचा भाग नाही राहू शकत, संस्कृतीचाही भाग राहू शकत नाही. माझ्या विद्यार्थ्याने मला प्रश्न केला, सर म्हणे गुरुवारी अंड काऊन नाही खायचं. मी म्हणलं पिरियड सोडा बाबू, गोष्टी करू नको तू, अजिबात खायच्या गोष्टी करू नको, मग पाहू म्हणलं त्याचे. माझे विद्यार्थी कसे एकदम दोस्तासारखे बोलते ते, नाही ना सर. तर म्हणलं पाहू, मग थांब म्हणलं, तू सिरियसली आहे सुरू, लिंक लागली म्हणलं आपली, थांबून जात. तर ते लिंक लागल्यावर तोडता नाही येत. तर मग ते वाया झालं लेखाचं, ते पुन्हा सुट्टीनंतर आलं, टेबलाजवळ आलं. मग सांगा तर म्हणे इच्छा आहे का खायची, सांगा तर म्हणे सर काऊन नाही खायचं म्हणजे गुरुवारी आलं. मी त्याला गमतीनं म्हटलं काऊन नाही खायचं, म्हणलं खायचं म्हणलं, गुरुवारी काय मांडी देत नाही म्हणलं कोंबडी. त्याला गमतीनं बोललो मी. पण सर घरचे म्हणते म्हणे का शनिवारी नाही खायचं, गुरुवारी नाही खायचं, सोमवारी नाही खायचं, पौर्णिमेला नाही खायचं. मी म्हणलं अरे सिरियस आहे विषय. मी म्हणलं मग जेवल्यावर पाहू म्हणलं आपण. मग मी काही फळ्यावर ते काय एक डायग्राम काढली, सेंटरले सूर्य काढला. लक्ष द्या, सेंटरले काय आहे, स्टाईलच ते मस्त राहायची. हा, सूर्य काढला मधात, आणि सूर्याच्या भोवती का फिरून राहिली, कोण, पृथ्वी. आणि पृथ्वीच्या भोवती कोण फिरत आहे, व्हेरी गुड, शाबाश. आता तुम्हाला माहित असेल की चंद्र पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 29.5 दिवस लागतात. त्याला 29.5 दिवस लागतात. 29.5 दिवस समजा, 29.5 गुणिले 12 करा, किती दिवस भरते बाई, कर बरं. ते गणित चांगलं असं असं वाटतं म्हणजे. 29.5 गुणिले 5, मोबाईल आहे ना वैभव, पाय रे, 154, 254 दिवस येईल, 354 दिवस येईल बहुतेक. किती येते बाबू, हा शाबाश शाबाश. तर 354 दिवस आले. सूर्य कॅलेंडर नुसार वर्ष किती दिवसाचं आहे, यस. जगभराची कालगणना सगळ्यात आधी चंद्रावर आधारित होती. बेसिक सांगतो तुम्हाला, चिवट्या बनवतो एवढा मस्त धंदा यायचा. जगभरातून चंद्र सारखाच दिसत होता. चंद्र स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती सारख्याच काळात फिरते, त्याच्यामुळे मागची बाजू दिसत नाही आपल्याला. आणि तो कला जेवढ्या होते त्या सारख्या असतात बरोबर, तेवढ्या दिवसाची तेवढी. त्यामुळे कालगणना निर्माण झाली. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, उपास करायचे दिवस नाही, हे कालगणना नोंदणी करायचे दिवस होते. पण काय झालं की हळूहळू खगोलशास्त्रात नॉलेज वाढत गेलं.
सगळ्यात आधी मला वाटतं ग्रीकांना की इजिप्त लोकांना कळलं का हे चंद्र कॅलेंडर चुकलेलं आहे. सोलर कॅलेंडर परफेक्ट आहे. 365 दिवस आणि काही तास पृथ्वी सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करते. म्हणजे पहिलेच आपलं कॅलेंडर होतं जो आपल्या भोवती फिरते त्याच्या आधारावर, आणि नंतर आपण कॅलेंडर कोणतं सुरू केलं, आपण ज्याच्या भोवती फिरतो तो वर्ष, त्याला गॅगोरियन कॅलेंडर म्हणतात. अब देखो क्या हो गया, 365 दिवस हे घ्या, 354 दिवस, किती दिवस कमी भरते, 11 दिवस कमी भरते. प्रत्येक वर्षी सौर कॅलेंडर पेक्षा चंद्र कॅलेंडर 11 दिवस कमी आहे. तिसऱ्या वर्षी ते 30 दिवस टाकते, त्याला म्हणते अधिक महिना, हातचा टाकते त्याच्यात. तो जर नाही टाकला तर काय आयटम होते समजून घ्या. मुस्लिम पंचांग आणि हिंदू पंचांग सारखं आहे, नावं बदलले असतील त्याचे, दिवसाचे, महिन्याचे, बरोबर आहे ना. तो कुठं गेला आता, बरोबर आहे ना. हा, आता अधिक महिन्याची तरतूद इकडं आहे, तिकडं नाही आहे. त्यामुळे त्याचा मोहरम प्रत्येक महिन्याला मागं सरकत जाते. आपण जर अधिक महिना नाही घेतला तर दिवाळी पावसाळ्यात येईल हळूहळू. मग राकेट कसे उडू आपण. आपले सगळे सण निसर्गावर आधारित आहेत. आपण जर हे अधिक महिने नाही टाकले तर ते मागा सरकते असे. आणि मग उन्हाळ्यातील दिवाळी एखादी वेळेस झेंडूच नाही सर, म्हणजे आता झेंडू आला असेल पण त्याने लेबल कसं लावलं, जवळ बा निलेश सोड नको यावेळेस. जवयासाठी काय असते, त्याचं काहीतरी त्याला वस्तू देतात अधिक महिन्यामध्ये, आहे ना. हा हा, चांदीची सोन्याची वस्तू गिफ्ट देते. आम्ही मानत नाही तर आमचं मोठं नुकसान झालं राजे. आणि पापड धुवासाठी खरं तर ते अधिक महिना असा येत असतो. आता पहा, पुन्हा आपण फळ्याकडे जाऊ. फळा फिरून राहिली पृथ्वी 365 दिवस. आता 365 दिवस डिवाइड केले 12 महिन्यात. मी माझ्या विद्यार्थ्याला जे सांगितले तुम्हाला सांगून राहिलो. 365 दिवस डिवाइड कशात केले, 12 महिन्यात. प्रत्येक महिना किती हप्त्याचा आहे, प्रत्येक आठवड्यात किती दिवस आहेत, प्रत्येक दिवसाचे किती तास आहेत. हा 24 काऊन घेतला रे आपण. शाबाश, टाळ्या वाजवायसाठी. ओके, आगे बढ़ते. ठीक आहे. प्रत्येक तास किती मिनिटाचा केला आपण, आणि प्रत्येक मिनिट आणि 1 सेकंद काही मिली सेकंद आहे ना, बरोबर आहे ना. अच्छा, आता मी पुन्हा रिपीट करतो म्हणजे तुमच्या डोक्यात फिट्ट बसन. 365 दिवस डिवाइड केले 12 महिन्यात, त्याचं एक वर्ष डिसाइड केलं आपण. प्रत्येक महिन्यात 4 आठवडे ठेवलेत. प्रत्येक आठवड्यात 7 दिवस ठेवलेत. प्रत्येक दिवस 24 तासाचा, कारण स्वतःभोवती फिरायला तेवढा वेळ घेते ती. प्रत्येक तास 60 मिनिटाचा, प्रत्येक मिनिट 60 सेकंदचा. हे का केलं, हे 365ला पण आणि 24 तासाला डिवाइड करतात. हे एकक आहेत सगळे कालगणनेसाठीचे. विचार करा, पृथ्वी स्वतःभोवती 36 तासात फिरून राहिली आणि सूर्याभोवती 500 तासात. का करता, 500 दिवसात का करता. आता गुरुवार 1 गुरुवार 2 घेता, कसं करता. ते 365 दिवसात फिरते, म्हणून असे आठवडे दिवस हे तयार केलेले आहेत आपण. हे कालगणनेची पद्धत आहे, एकक आहेत. हे उपास तपास धराचे का हे नाही आहेत. पौर्णिमा, अमावस्या ह्या भौगोलिक घटना आहेत, जनरल घटनात घडणार आहे त्या दिवशी. मग पौर्णिमेला बा भूत ऍक्टिव्ह होते रिचार्ज मारून. माझ्या घरी एक व्यक्ती आलता, त्याचं काम होतं पौर्णिमा त्या दिवशी. मी असं परफ्यूम लावला, मारवत ना बोले सर भूत पिछे लगते म्हणे. आता मी तेव्हा जिल्हा संघटक होतो अनितचा, वर्धेचा. मला कोणी असं म्हणतं, मी का करी मजा किती घेईन ते. मला वाटलं तू मजा घेऊन राहिला. आम्ही जनरली असं घेत असतो कार्यकर्ते असं बोलून काहीतरी.
आम्ही एका दुकानात गेलो, तिथं स्प्रे होता, तोही पाहायला तर एकदम ओरडला, मत मारो बोले भाऊ मेरे को नागपूर जाना है बोले. मग म्हटलं लक्षात आलं सिरियस आहे यार हा. आणि तो वेगळ्याच कामासाठी आला होता माझ्याकडे, तो मला काही ओळखत नव्हता, म्हणजे मी कोणतं काम करतो. मी त्याला म्हटलं क्यों क्या हो गया, बोले परफ्यूम मत मारो बोले, इतर हो गया परफ्यूम हो गया, सुगंध जो रहता ना बोले